मध्ये उभ्या असलेल्या अदानी पॉवर प्लांटच्या राखेच्या ट्रकांमुळे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळी या ट्रकांच्या रांगा लागल्याने रहदारी ठप्प होते। मात्र शाळा प्रशासन आणि स्थानिक पोलीस याबाबत अद्यापही मौन बाळगून आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दररोज सकाळी 9:30च्या सुमारास या परिसरातून 2 शाळेचे विद्यार्थी सरस्वती विद्या मंदिर आणि एचडीबी विद्यालय येथील विद्यार्थी येणं-जाणं करत असतात। त्याचवेळी अदानी पॉवर प्लांटच्या राखेच्या ट्रक डिझेल भरण्यासाठी असाठी पेट्रोल पंपासमोर थांबतात। एवढेच नव्हे तर हे ट्रक पेट्रोल पंपाच्या बाजूला रात्रीपासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत नो पार्किंग मध्ये उभे राहतात, ज्यामुळे राहदारीत मोठा अडथळा निर्माण होतो। सामाजिक कार्यकर्ते मुकेश बरियेरकर यांनी या समस्येची माहिती एचडीबी विद्यालयाचे संचालक बोपचे आणि सरस्वती विद्या मंदिराचे संचालक पारधी यांना दिली। तरी देखील शाळा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने प्रश्न निर्माण झाला आहे की संस्था चालक विद्यार्थी आणि नागरिकांवर अन्याय का सहन करत आहेत। विशेष म्हणजे ही बाब तिरोडा पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। आता पाहावे लागेल की स्थानिक प्रशासन नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या या अदानीच्या डंपर ट्रकांवर काय कारवाई करते। न्यूज एक्सप्रेस साठी तिरोड्यावरून भूपेंद्र रंगारी यांची रिपोर्ट।